ही चौथी ऍक्टिव्हिटी पूर्ण करणार आहोत. पहिल्यांदा पहिली फ्रेज त्यांनी दिलेली आहे पहा, माय कार. ठीक आहे. मग आता माय कार मधले दोन शब्द तुम्हाला दिसत आहेत. माय कारचा अर्थ माझी गाडी. तर दोन पैकी कुठलाही शब्द चेंज करून आपल्याला नवीन फ्रेज तयार करायची. तर करूयात पहा. पहिलं माय, यू कॅन से माय बुक. ओके. देन माय स्कूल, my bag. In this way you can frame new phrases. अशा पद्धतीने आपल्याला फ्रेज तयार करता येतो किंवा शब्दगट तयार करता येईल. तर याच पद्धतीने आपल्याला इथे दिलेले एकूण 9 फ्रेजेस दिलेले आहेत. त्या 9 फ्रेजेस मधील प्रत्येक फ्रेज जी आहे ती याच पद्धतीने सोडवायची आहे. ठीक आहे. तर आता आपण पहिली फ्रेज पाहिलेली आहे. सी नेक्स्ट सेकंड नंबर. याच्यातलं सेकंड नंबर आहे युअर फ्रेंड. युअर FRIEND. युअर फ्रेंड. युअर हाऊस. You can say your work. And third one, your friend. Okay. Your friend. No, so your friend is repeated. Your sister म्हणा. Your फ्रेंडच्या ऐवजी आपण हाऊस, वर्क, सिस्टर अशा पद्धतीने इतर शब्द घेतलेले आहेत. These words are suitable. Next, Aman's house. Aman's. आता Aman's हाऊसच्या ऐवजी Aman's शूज म्हणूया. Aman's नोट बुक. ठीक आहे. आणि तिसरं Aman's पेन. वी कॅन से Aman's पेन. ठीक आहे. आता पहा चौथी फ्रेज, his money. His money. His village. His uniform. His socks. आता विद्यार्थी मित्रांच्या लक्षात आलं असणार आहे की आपल्याला या ठिकाणी दिलेली ही ऍक्टिव्हिटी कशा पद्धतीने पूर्ण करायची आहे. ठीक आहे. तर आता आपण एकूण 4 फ्रेजेस पाहिल्यात. प्रत्येक फ्रेजवरून आपल्याला 3 इतर फ्रेजेस तयार करायला सांगितलेले आहेत. तर आपण इकडचा शब्द बदलून त्या फ्रेजेस तयार केल्यात. आता आणखीन एक उदाहरण मी या ठिकाणी घेणार आहे ज्यामध्ये दोन्हीही शब्दांपैकी कुठलाही शब्द बदलून आपल्याला ती फ्रेज पूर्ण करायची आहे. आता पुढचं घेऊयात. हर बुक. हर बुक. यामध्ये आपण हरच्या ऐवजी मीनाज बुक म्हणूयात. एकच शब्द बदलायचा आहे म्हणून आपण इकडचा एक शब्द बदललाय. त्याचबरोबर हर
पेन्सिल म्हणू शकतो. त्यानंतर हर स्कूल बॅग म्हणू शकतो. आलंय लक्षात? तर पहा, अशा पद्धतीने आपण या फ्रेजेस जे आहेत त्या तयार केलेल्या आहेत. आता उर्वरित ज्या फ्रेजेस आहेत त्या फ्रेजेस जर तुम्ही स्वतः तयार केल्या तर त्या तुमच्या छान लक्षात राहतील. त्यामुळे सर्व उदाहरणं मी इथं न घेता पुढील जे उदाहरणं आहेत ते तुम्हाला घरी करण्यासाठी म्हणून ते या ठिकाणी फळ्यावर घेणार नाहीये. तर त्याचा सराव तुम्ही घरी करा. कशा पद्धतीने करायचं याच्यावरनं तुम्हाला अंदाज आलेला आहे. सोपे शब्द आहेत, आपल्या माहितीतले शब्दच घ्यायचे आहेत आणि त्या शब्दावरनं नवीन फ्रेज तयार करायची. दोन्हीपैकी एक शब्द बदलला तरीही चालणार आहे. इकडचाच शब्द बदलायला पाहिजे असाही काही नियम नाहीये. तर ही आपली चौथी ऍक्टिव्हिटी आपण पूर्ण केलेली आहे. या स्टोरीवर आपल्याला अजून बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. तर त्यापैकी ही आपली चौथी ऍक्टिव्हिटी होती. तर त्यानंतर पुढील 5वी ऍक्टिव्हिटी पाहूयात आपण. आता या 5व्या ऍक्टिव्हिटी मध्ये काय सांगितलेलं आहे? 5व्या ऍक्टिव्हिटी मध्ये पहा, पान नंबर 78. पान नंबर किती? 78 वर पहा. Fill in the appropriate dates and dates. Fill in the appropriate dates and dates. गाळलेल्या जागी योग्य तो वार व दिनांक लिहा. या ठिकाणी तुम्हाला 2 बॉक्स दिसत आहेत. पहिला बॉक्स जो आहे तो डेट्सचा दिलेला आहे आणि दुसरा जो बॉक्स आहे डेज ऑफ द वीक. आता डेट्स म्हणजे तारीख, दिनांक. डेट्स म्हणजे दिनांक. पहिल्या बॉक्स मध्ये आपल्याला दिनांक लिहायचे आहे. आता ते कसे लिहायचे इथं त्यांनी दिलेले. त्या दिनांकाचे 3 रकाने दाखवलेले आहेत आणि 3 पैकी 1 रकाना त्यांनी लिहून दाखवलेला आहे. आणि जो 1 रकाना लिहिलेला आहे त्यावरून इतर 2 रिकाम्या जागेमधील रकाने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. वी हॅव टू कम्प्लीट. वी हॅव टू फिल इन द ब्लँक्स विथ ऍप्रोप्रिएट डेट. योग्य दिनांक आपल्याला योग्य रिकाम्या जागेमध्ये लिहायची आहे. ठीक आहे, हे झालं पहिल्या बॉक्सच्या संदर्भात. आता त्यालाच पॅरलल सेम टू सेम त्याच्या शेजारीच दुसरा एक बॉक्स दिलेला आहे डेज ऑफ द वीक. मग आता डेज ऑफ द वीक म्हणजे काय? तर आठवड्यातील दिवस. आठवड्यातील दिवस तुम्हाला माहिती आहे, संडे टू सॅटरडे. संडे, मंडे, ट्युजडे, वेन्सडे. तर हे आठवड्यातील दिवस आपल्याला लिहायचे. ते कसे लिहायचे आहेत? तुम्हाला इथे बॉक्समध्ये पाहिल्यावर थोडासा अंदाज आलाच असणार आहे. पहा, पहिला रकाना एकदा वाचते मी डेटचा. यस्टरडे, टुडे, टुमारो. 3 रकाने आहेत. डेट मधले 3 रकाने. यस्टरडे. यस्टरडे म्हणजे काय? तर यस्टरडे म्हणजे कालचा दिवस जो होऊन गेलेला आहे, भूतकाळ. कालचा दिवस जो होऊन गेलेला आहे तो दिवस म्हणजे का, आपण मराठीमध्ये त्याला काल असं म्हणतो. काल मी शाळेत गेलो होतो असं म्हणतो की नाही आपण, यस्टरडे. टुडे म्हणजे आज. टुडे म्हणजे आजचा दिवस, आज. आणि टुमारो म्हणजे उद्याचा दिवस जो अजून येणार आहे. आज आपण कालच्या विषयी बोलू शकतो आणि उद्याच्या विषयी बोलू शकतो, बरोबर? तर त्याच पद्धतीने इथे आपल्याला तारीख लिहायची आहे, दिनांक लिहायची आहे. आजची तारीख इथे दिलेली असेल तर आजच्या तारखेवरनं आपण कालची तारीख लिहू शकतो आणि आजच्या तारखेवरनं आपण उद्याची पण तारीख लिहू शकतो. इतकी सोपी ऍक्टिव्हिटी आहे. हे झालं दिनांकाच्या बाबतीतला पहिला बॉक्स. दुसरा बॉक्स आपण फळ्यावर घेणार आहोत, परंतु पहिल्यांदा मी तुम्हाला समजावून सांगते ओरली. दुसरा बॉक्स आहे आठवड्यातील दिवस. मग आता हे आठवड्यातील दिवस डेज ऑफ द वीक कसे करायचे आहेत? येस्टरडे, टुडे अँड टुमारो. या ठिकाणी सुद्धा तेच 3 रकाने दिलेले आहेत. येस्टरडे काल, टुडे आज, टुमारो म्हणजे उद्या. मी या ठिकाणी 3 पैकी 1 वार जर दिला, त्या एका वार वरून पुढील 2 वार आपल्याला लिहायचे आहेत. इतकी सोपी ऍक्टिव्हिटी आहे. तर तुम्ही स्वतः पेन किंवा पेन्सिल, शक्यतो पेन्सिलने पुस्तकावर लिहायचं असतं तर पुस्तकावर लिहून घेतलं तरी चालेल. पुस्तकात ज्या ठिकाणी रिकाम्या जागा दिसत आहेत त्या रिकाम्या जागामध्ये तुम्ही सध्या लिहून घ्या पेन्सिलने आणि नंतर हा बॉक्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये
लिहून काढायचं आहे, पूर्ण स्वरूपात लिहिलेल्या स्वरूपात, रिकाम्या जागेच्या स्वरूपात नव्हे. ठीक आहे. तर आता पहिले दोन्ही रकाने आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा या ठिकाणी अशा प्रकारचाच बॉक्स आहे की नाही तुमच्या पुस्तकामध्ये. तर हा आहे पहिला बॉक्स, डेट्स, आणि इथे आहे डेज ऑफ द वीक. आपल्याला इथे डेट्स लिहायचे आहेत आणि या ठिकाणी मात्र डेज ऑफ द वीक लिहायचे आहे. आणि 3 रकाने फक्त दोन्हीकडे दिलेले आहेत आपल्याला. पहा, 1, 2 आणि 3. हा पहिला रकाना आहे, हा दुसरा आणि हा तिसरा. ज्याप्रमाणे इथं डेटच्या संदर्भात दिलेला आहे तसंच डेज ऑफ द वीक म्हणजे आठवड्यातील दिवस. हे आठवड्यातील दिवस या ठिकाणी सुद्धा असंच करायचं आहे. मी तुम्हाला आत्ताच ओरली ज्या वेळेस सांगितलं तेव्हा सांगितलंय तुम्हाला. यस्टरडे म्हणजे काल, टुडे म्हणजे आज, आणि टुमॉरो म्हणजे उद्या. तुम्ही पुस्तकात लिहून ठेवू शकता तुमच्या पेन्सिलने. यस्टरडे काल, टुडे आज, अँड टुमॉरो मीन्स उद्या. ठीक आहे. मग आता इथं तुम्हाला प्रत्येक कॉलम मध्ये एकच कॉलम भरलेला दिसतोय. 3 कॉलम्स आहेत, पैकी एक लिहिलेला आहे आणि पुढील 2 रिकामे आहेत. पहा, इथे हे 2 रिकामे आहेत, हा लिहिलेला आहे. इथे हा लिहिलेला आहे आणि हे 2 रिकामे आहेत. आणि इथे हे 2 रिकामे आहेत आणि या ठिकाणी लिहिलेले आहे. ठीक आहे. आणि काय लिहिलेलं आहे? डेट म्हणजे दिनांक लिहिलेले. मग या दिनांकावरून आपल्याला अलीकडचा आणि पलीकडचा दिनांक लिहायचा आहे. अंडरस्टूड? सी हियर. टुडे. व्हॉट इज टुडे? टुडे इज 30th April. Today's date is 30th April. Then yesterday पाहू आपण. आता आजची तारीख जर 30 असेल तर कालची तारीख काय असेल? yesterday 29 April. yesterday 29 April. ठीक आहे. आज 30 म्हटल्यावर काल 29 एप्रिल असायला पाहिजे. मग आता टुमॉरो उद्या, उद्याची तारीख काय असेल विद्यार्थी मित्रांनो? उद्याची तारीख एप्रिल महिन्यातील 31 तारीख असेल का? नाही, कारण एप्रिल महिन्याचे दिवस किती आहेत? 30 दिवस आहेत. तुम्हाला माहिती, 12 महिन्यांपैकी काही महिन्यांचे दिवस 30 आहेत आणि काही महिन्यांचे दिवस 31 आहेत. आपण कसे मोजतो तुम्हाला प्राथमिक शाळेमध्ये शिकवलं असणार आहे, बरोबर? जर शिकवलं नसेल तर एकदा पहा. आपली ही जी हाताची मूठ असते त्या मुठीवर इथं जे तुम्हाला उंचवटे दिसत आहेत त्या उंचवट्या आणि त्याच्या शेजारी खड्डा दिसत आहे, तर त्यावरून आपण हे लक्षात ठेवायचं कोणत्या महिन्याचे दिवस 30 आणि कोणत्या महिन्याचे दिवस 31. पहिला महिना इथून काउंट करायला सुरुवात करायची. जानेवारी. जानेवारीचे दिवस किती असतात? 31. फेब्रुवारी. आपलं बोट कुठं गेलं? खड्ड्यात. उंचवटा म्हटलं की 31 दिवस आणि इथे खाली बोट आलं की 30. परंतु आता फेब्रुवारी महिन्यामध्ये 30 दिवस येत नाहीत. फेब्रुवारी महिन्याचे दिवस आहेत 28. कधी 28 येतात आणि लीप इयर मध्ये 29 दिवस असतात. आता लीप इयर आपण आता आपल्याला त्याचा संबंध येणार नाहीये, तुम्हाला माहिती असेल लीप इयर कधी येतो, दर 3 वर्षांनी वगैरे. ठीक आहे. एप्रिल 30, जानेवारी 31, फेब्रुवारी 28 किंवा 29. त्याच्यानंतर पुन्हा उंचवटा. मार्च 31, पुन्हा खड्डा आला. मार्च नंतर एप्रिल. एप्रिल मध्ये दिवस किती आहेत? 30. लक्षात आलं? म्हणजेच आता इथे 30 नंतर 31 एप्रिल न लिहिता एप्रिल नंतरचा महिना काय आहे? मे. मेची पहिली तारीख येईल, 1 मे. लक्षात आलं? येस. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हे रकाने लिहायचे आहेत. आता हे मी रंगीत खडूने लिहिते म्हणजे तुम्हाला जरा व्यवस्थित दिसेल. पहा, 1 मे, एप्रिल. 12 जानेवारी, yesterday.
येस्टरडेच्या खाली 12 जानेवारी लिहिलेलं आहे, म्हणजे कालची तारीख काय होती? 12 जानेवारी. सो टुडे, आजची तारीख काय असायला पाहिजे? काल 12 होती, 12च्या पुढची तारीख 13th. ARY, JANUARY. इथे स्पेलिंग पुरत नाही म्हणून मी खाली घेतलेले. 13 जानेवारी. त्यानंतर उद्याची काय असणार आहे तारीख? उद्याची तारीख असेल 14 जानेवारी. 14 जानेवारी. लक्षात आलं? 29 एप्रिल, 30 एप्रिल, 1 मे. 12 जानेवारी, 30th January, 14th January. Yesterday, today and tomorrow. In the same way, we will see this last line. See here, 7th September. तारीख काय दिलेली? दिनांक काय दिलेली आहे? टुमॉरोची दिनांक दिलेली. उद्याची तारीख असणार 7 सप्टेंबर. मग उद्याची तारीख जर 7 सप्टेंबर असेल तर आजची काय असायला पाहिजे? अलीकडची असायला पाहिजे की नाही? 7च्या आधीचा अंक कोणता आहे? 6. 7च्या आधी 6 सप्टेंबर. 6 सप्टेंबर. आता ही आजची झाली 6 सप्टेंबर. ठीक आहे, 6 सप्टेंबर आजची तारीख. मग काल काय असायला पाहिजे होती? कालची तारीख याच्या अलीकडचा आकडा 5 और 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबर सगळ्यांच्या लक्षात असणारी तारीख आहे. 5 सप्टेंबर आपण शिक्षक दिन साजरा करतो पहा. ठीक आहे, 5 सप्टेंबर, 6 सप्टेंबर अँड 17 सप्टेंबर. तर अशा पद्धतीने आपण या बॉक्स मधील रिकाम्या जागा योग्य दिनांकासह भरलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं आता तुमच्या छान लक्षात आलं असेल. तर या पद्धतीने तुम्ही सध्या पेन्सिलने तुमच्या पुस्तकात लिहून घेऊ शकता. पहिला बॉक्स आपण पूर्ण केलाय. नेक्स्ट लेट्स गो फॉर सेकंड बॉक्स. हिअर डेज ऑफ द वीक. काय लिहायचंय आपल्याला? आठवड्याचे दिवस लिहायचे. तिथं दिनांक लिहिलेत तर इथं आपल्याला दिवस लिहायचे आहेत. मग आता हे दिवस पहा कसे लिहायचे आहेत? येस्टरडे, टुडे अँड टुमॉरो. आणि या ठिकाणी सुद्धा एक रकान्यामध्ये एक वार लिहिलेला आहे आणि इतर 2 रकाने फ्री ठेवलेले आहेत, मोकळे ठेवलेले आहेत. तिथे आपल्याला लिहायचं आहे. पहा इथे सुद्धा हा रकाना लिहिला आहे, 2 सोडलेत. हा लिहिलेला आहे, हे 2 सोडलेले आहेत. सेम वे टुडेज डे इज मंडे. आज काय आहे? सोमवार आहे. टुडे इज मंडे. देन व्हॉट वॉज येस्टरडे. व्हॉट वॉज येस्टरडे. मंडेच्या आधी कोणता वार येतो? मंडेच्या आधी येतो संडे. ठीक आहे, बिफोर मंडे देर वॉज संडे अँड आफ्टर मंडे ट्यूजडे. आफ्टर मंडे आज जर सोमवार असेल तर काल रविवार होता आणि उद्या मंगळवार असणार आहे. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने आपल्याला हे वार लिहायचे आहेत इंग्रजीमधून. मराठीत आपल्याला माहिती आहेत, परंतु इंग्रजीमध्ये त्यांची स्पेलिंग करेक्ट येणं गरजेचं आहे आणि आपल्याला वाचन त्याचं करता येणं गरजेचं आहे. तर त्या पद्धतीने ते वाचन करत आपल्याला लिहायचं आहे. पुन्हा एकदा वाचते मी. येस्टरडे वॉज संडे, today is Monday and tomorrow will be Tuesday. Understood? Okay. See next. Here yesterday was given. कालचा दिवस दिलेला आहे, कालचा वार दिलेला आहे. कालचा वार होता वेन्सडे. कालचा वार काय होता? वेन्सडे. Then what is today and what will be tomorrow? If yesterday was Wednesday, then today is after Wednesday, which day? Which day is there? After Wednesday, there is Thursday. Thursday. After
आफ्टर वेन्सडे देर इज थर्सडे. आज आहे गुरुवार, काल बुधवार होता, मग आज गुरुवार असायला पाहिजे. उद्या काय असणार आहे? आफ्टर थर्सडे देर विल बी फ्रायडे. आफ्टर थर्सडे देर विल बी फ्रायडे. अंडरस्टूड? येस. So again, read with me or read after me. Wednesday, yesterday was Wednesday, today is Thursday, and tomorrow will be Friday. Next, in this last box, we have to write yesterday and today. Here, tomorrow is given. उद्याचा दिवस दिलेला आहे त्यांनी. उद्या कोणता वार आहे? उद्या आहे सॅटरडे. सॅटरडे मीन्स शनिवार. उद्याचा वार आहे शनिवार. मग शनिवारच्या अलीकडचे वार आपल्याला लिहायचे आहेत. उद्या जर शनिवार असेल तर त्याच्या आधीचा वार आजचा वार, आणि त्याच्या आधीचा वार म्हणजे कालचा वार. तर आधी आपण आजचा वार लिहूया. सॅटरडेच्या आधी कोणता वार येतो? फ्रायडे. बिफोर सॅटरडे देर इज Friday, and before Friday there was Thursday. See here. If tomorrow is Saturday, then today is Friday, and yesterday was Thursday. Understood? तर अशा पद्धतीने तुम्ही वार शिकलेला आहात, पण पुन्हा एकदा तुम्हाला तुमचा या ठिकाणी सराव होणार आहे. विथ स्पेलिंग you have to complete this activity. Then what you have to do? You have to write the spelling of each day. You know very well the spelling: Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday and Saturday. Here we can see each and every day is here. See here, Sunday, SUNDAY, संडे पासून सुरू करू आपण. एकदा पुन्हा तुमचं रिव्हिजन मी घेते. तुमचे वारांची स्पेलिंग तुम्ही कसं लक्षात ठेवता, कशी लक्षात ठेवलेली आहे तुम्ही एकदा रिमाइंड करा, आणि तुमच्या लक्षात असलेली स्पेलिंग करेक्ट आहे की नाही तेही पहा. संडे, SUNDAY, संडे मीन्स रविवार. संडेच्या नंतर येतो वार मंडे. बरोबर रांगेत दिलेले. संडे. सेकंड डे MONDAY, मंडे. आफ्टर संडे मंडे इज देयर. नेक्स्ट TUESDAY, ट्यूसडे. रविवार, सोमवार, मंगळवार. ओके. आफ्टर ट्यूसडे वेडनेसडे. WEDNESDAY, Wednesday. WEDNESDAY, Wednesday. Understood? Yes. Next, Wednesday म्हणजे बुधवार. बरोबर. पुढचं पाहूयात. बुधवारच्या नंतर येणारा दिवस थर्सडे. THURSDAY, थर्सडे. बुधवारच्या नंतर येणारा दिवस आहे गुरुवार. ओके. नेक्स्ट थर्सडे. गुरुवार नंतर FRIDAY, फ्रायडे. FRIDAY, फ्रायडे. फ्रायडे म्हणजे शुक्रवार. फ्रायडे मीन्स शुक्रवार. अँड आफ्टर फ्रायडे देर इज सॅटरडे. SATURDAY, सॅटरडे. सॅटरडे म्हणजे शनिवार. आणि शनिवार नंतर येणारा वार आहे रविवार. आलं लक्षात? तर मला असं वाटतंय की या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुमचे वारांची स्पेलिंग पक्की झालेली असेल, आणि ज्यांची ऑलरेडी पक्की आहे चांगलीच गोष्ट आहे.
आणि ज्यांची थोडीफार काही स्पेलिंग येत नव्हते ते स्पेलिंग ज्यांना अजूनही वाटते की मला अजून फिक्स व्यवस्थित प्रत्येक वाराची स्पेलिंग करेक्ट येत नाहीये, तर त्यांनी त्या स्पेलिंगचा सराव जो आहे तो लिहून करायचा आहे. प्रत्येक वाराची स्पेलिंग 10 वेळेस लिहून काढायची आहे. जी स्पेलिंग तुम्हाला येत नसेल ती स्पेलिंग तुम्ही प्रत्येक जी स्पेलिंग आहे प्रत्येक वाराची स्पेलिंग ती 10 वेळेस लिहा इंग्रजीतून, त्याच्यासमोर मराठीतून त्या वाराचं नाव लिहून टाकायचं आहे, लिहायचं आहे. ट्यूजडे मीन्स मंगळवार, थर्सडे मीन्स गुरुवार, अशा पद्धतीने. आलंय लक्षात? ओके. So here today we have completed 2 activities and these 2 activities were very simple. I think all of you got it nicely and neatly, and now you have to complete these activities in your notebook. You have to write these 2 activities in your notebook. 4th activity and this is 5th activity, and there are some more activities which we will see in our next period. Okay. तर मला असं वाटतंय आता तुम्हाला या ऍक्टिव्हिटीज दोन्ही पण समजलेल्या आहेत छान. तर त्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि त्यातला जो भाग तुमचा थोडासा कच्चा आहे असं वाटतंय. आता इथे आपण महिन्यांची नावं पाहिलीत काही, ठीक आहे, आणि या ठिकाणी आपण वारांची नावं पाहिलेली आहेत. महिन्यांची नावं आपण आधीही कुक्कू या पोएम मध्ये पाहिली होती, तेव्हा तुमची पक्की झालेली होती. इथे आपले वारांची नावं पक्की झालेली आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला या 2 ऍक्टिव्हिटीज तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून काढायच्या आहेत सुंदर हस्ताक्षरामध्ये. दिस वॉज ओरल अँड रिटन ऍक्टिव्हिटी. सो यू हॅव टू राईट डाऊन दीज ऍक्टिव्हिटीज इन टू युअर नोटबुक. ओके. आणि नेक्स्ट पिरियड वी विल सी 6th, 7th, 8th ऍक्टिव्हिटीज. ओके. थँक यू. गुड डे.